नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. शिक्षण गप्पाच्या आजच्या या 33व्या भागात आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर. मेधाताई पाटकर आपल्याला देशभरातील वंचितांचे लढे, नर्मदा खोऱ्यातील लढा याबाबत परिचित असल्या तरी सुद्धा शिक्षणाच्या एका आगळ्या वेगळ्या प्रयोगाबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नर्मदा खोऱ्यात तेथील संघर्ष सुरू असताना तेथील मुलांच्या शिक्षणासाठी जीवनशाळा हा एक शैक्षणिक प्रयोग मेधाताईंनी केला. संघर्ष आणि निर्माण असं एकाच वेळी सुरू असणाऱ्या या वेगळ्या प्रयोगाविषयी आज आपण त्यांच्याशी बोलतो आहोत. नमस्कार मेधाताई. नमस्कार. संघर्ष आणि निर्माण हा शब्द तुमच्या बोलण्यामध्ये, लिखाणामध्ये नेहमी येतो आणि त्याचं नातं महात्मा गांधींशी आहे. शंकर गुहा नियोगींनी सुद्धा तिथे काम करताना संघर्ष आणि निर्माण अशा पद्धतीची मांडणी केली. तर या जीवनशाळा मला तुमच्या नर्मदा खोऱ्यातील संघर्षाशी जोडून विचारावंसं वाटतं की हा शिक्षणाचा प्रयोग म्हणजे इतका प्रचंड संघर्ष सुरू असताना, त्यासाठी वेळ द्यावा लागत असताना हा शिक्षणाचा प्रयोग तुम्हाला का सुरू करावासा वाटला? नमस्कार सर्वांना. ही संधी दिल्याबद्दल आपले आभार. आम्ही ज्या वेळेला नर्मदेच्या खोऱ्यात पाय ठेवलं, माझ्या बरोबर काही अगदी तरुण मुलं होती जी काही काळासाठी सोबत असायची. पण त्यावेळेला आम्हाला अनेक प्रश्न जाणवले, की जे त्या संपूर्ण अंतर्गत अशा सातपुड्यातल्या, आज नंदुरबार जिल्ह्यात आहेत, पण पूर्वी धुळे जिल्ह्यात होती. अशा 100% आदिवासींच्याच वसाहती असलेल्या अशा गावापाड्यांमध्ये पोहोचलेच नव्हते कुठलेही व्यापक समाजाचे संदर्भ किंवा सेवा सुद्धा. आणि त्यामध्ये भूमी अधिकाराचा जसा उल्लेख करायला हवा, ज्याच्यापासूनच आम्हाला सुरुवात करावी लागली. कारण अनेक गावं ही तर वनगावच होती आणि आजही त्यांचं कार्य पूर्ण केलेलं नाही सरकारने. परंतु आम्ही आमचे हक्क तरी घेतले. या गावांमध्ये 1% सुद्धा शिक्षण नव्हतं, हे जाणवलं. कारण आम्हाला ज्यावेळेला सर्वेक्षण करायचं असायचं किंवा एखादा रेकॉर्ड बनवायचा असायचा, एखादा अर्ज लिहायचा असायचा, तेव्हा कोणी आजूबाजूला संपूर्ण परिसरात मिळायचं नाही. एखाद दुसरा विद्यार्थी जर बाहेर शिकत असला तरच असं एखादंच गाव होतं माळसारखं. पण यामुळे असं वाटलं, की आता इथे शिक्षणाची गरजच आहे. कारण शेवटी विस्थापन हे सरकार सतत थोपवत होतं आणि त्याच्या वेगवेगळ्या नोटिसेस पासून ते सरकारच्या वेगवेगळ्या रिपोर्ट्स पर्यंत काहीही वाचण्याची संधी लोकांना मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे आमच्या सत्याग्रहाच्या काळातच बाहेरचे जे व्हॉलंटिअर्स येत असायचे देशभरातून, त्यांच्या माध्यमातून आधी मुलांना थोडंसं खेळवणं, मनोरंजन करणं आणि मग हळू एखादा बोर्ड टांगून त्यांना शिकवणं, असं सुरू झालं. काही पाट्या आल्या, खडू आले, पेन्सिली आल्या आणि आई-वडिलांना सुद्धा कुतूहल वाटायला लागलं. आणि म्हणून मग आम्ही असा विचार केला, की शिक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्याला ही जबाबदारी घ्यावी लागेल. परंतु पहिल्यांदा आम्ही विचार केला तो सरकारी शाळांचा. कारण 13 सरकारी शाळा 33 गावांमध्ये कागदोपत्री होत्या हे जेव्हा आम्हाला कळलं, त्यावेळेला आम्ही सरकारच्या मागे लागलो. कारण त्या शाळेत शिक्षक तर फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला यायचे, खोटा झेंडा फडकवायचे आणि रेकॉर्डमध्ये मृत व्यक्तींची नावं सुद्धा आम्हाला आढळायची. तेव्हा मग हे काही चालणार नाही, हे भ्रष्टाचारापुढेही आहे आणि एकूणच आदिवासींबद्दल कुणालाही काही तमा नाही. म्हणून आपल्याला गरज आहे पुढे पाय घालणं. हे गावकऱ्यांनाच पटलं आणि मग आमच्या बैठका याच्यावरती झाल्या आणि आम्ही शेवटी ठरवलं, की शाळा सुरू करायची. निदान प्राथमिक शिक्षण मुलांना द्यायचं आणि त्याच्यासाठी आम्ही कोणाला आणलं असेल? कृष्णकुमारजी आणि अनिल आणि संगोपालन हे आले मणिबेलीच्या पहिल्या गावामध्ये. जे मणिबेली गाव खूप गाजलं आणि आजही तिथे आमची शाळाही आहे आणि लोकांचं आदिवासींचं वास्तव्यही आहे. आणि मग एकूण संकल्पना जीवनशाळा हे नाव देण्यापर्यंत पुढे गेली आणि त्याचा कार्यक्रम आणि अभ्यासक्रम आखण्यापर्यंत.
ताई, तुम्ही आता सैद्धांतिक भूमिकेचा उल्लेख केला. तर कृष्णकुमार, अनिल सदगोपाल, तुमच्यासारखे अभ्यासू व्यक्ती आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते, तर याच्यामधून जीवनशाळांची सैद्धांतिक भूमिका नेमकी काय ठरवली किंवा इतर आजच्या प्रस्थापित शिक्षणापेक्षा वेगळेपण काय या शाळांचं आहे सैद्धांतिक दृष्ट्या? माझा शिक्षणामध्ये शिक्षण हा विषय होता आणि त्यामुळे मी एज्युकेशन वरती एम-फिलचा अभ्यास करत असताना सुमाताई चिटणीस यांच्यासारख्या मार्गदर्शकांबरोबर काम करत होते आणि अभ्यास होत होता आणि त्याच्यात अगदी इव्हान इलिच पासून ते पॉलो फ्रेरे पर्यंत सर्वांचं वाचन आणि हे घडत होतं आणि त्यातून हे निश्चितच होतं, की शिक्षणाचा उद्देश हा केवळ करियर कमावून देणं किंवा पैसा कमावून देणं हा नसून शिक्षणाचा उद्देश हा पटलेली मूल्य ही रुजवण्यामध्ये असला पाहिजे आणि आदिवासींसारख्या ज्या अंतर्गतच नव्हे, तर दूरस्थ आणि समाजापासून एक प्रकारे तुटलेल्या किंवा वेगळ्या प्रकारे जगणाऱ्या अशा सर्व वंचित, शोषित, पीडित म्हणा किंवा निसर्ग आणि मेहनत या भांडवलाने समृद्ध झालेल्या, भांडवल आत्ताच्या भाषेमध्ये म्हणते आहे, पण या जीवनाधारांनी समृद्ध असलेल्या अशा समुदायांपर्यंत शिक्षण पोहोचवताना त्याचा उद्देश काय असला पाहिजे, याचा एक विचार मनामध्ये होताच. आणि कुठलंच कार्य हे एकट्याने होत नसतं. अनेक जणांना बरोबर घेऊन होत असतं. त्यामुळे आमच्याबरोबर जी तरुण मंडळी वेगवेगळ्या वेळेला येत गेली, त्या सर्वांच्या सह आणि मुख्य म्हणजे आदिवासी अ, गावांमधल्या अगदी पाड्या-पाड्यातल्या आमच्या कारभारी ज्यांना आम्ही म्हणत होतो, त्या कारभारींच्या कारभार समितीमध्ये याची चर्चा होत राहिली. आणि म्हणूनच ती गावाची शाळा अशा उद्देशाने सुरू झाली. आणि म्हणून आजूबाजूचा परिसर हा त्या शिक्षणाचा भाग असला पाहिजे. कृती कार्यक्रमाचाही भाग असला पाहिजे. आणि त्या परिसरातल्या जनतेच्या समस्या हा सुद्धा प्रबोधनाचा भाग असला पाहिजे. आणि अगदी लहान मुलांपर्यंत सुद्धा विस्थापनासारखी समस्या ही जर पोहोचवू शकलो नाही, तर मग त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना त्या समस्या सोडवण्यात किंवा हक्क घेण्यामध्ये रुची असणार नाही आणि त्याची क्षमताही त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही. हे आमचं स्पष्ट विचार देणं होतं. आणि त्यामुळे एक प्रकारचं कॉन्शियंटायझेशन, एक प्रकारचं जागृतीचं कार्य हे जीवनशाळांमधून व्हायला पाहिजे आणि म्हणून हे शिक्षण हे जीवनाशी जोडलेलं असलं पाहिजे. अगदी तिथे मग संघर्ष चालला तर संघर्षाशी जोडलेलं असलं पाहिजे. पहिल्यापासूनच आम्ही म्हणून ठेवलं होतं. पण तरी सुद्धा आम्ही शालेय अभ्यासक्रम, शासकीय अभ्यासक्रम हा स्वीकारायचा की नाही याच्यावरती खूप चर्चा विचार केला. पण कारण का, की ह्यांना विस्थापन भोगावं लागण्याची शक्यता दाटपणे दिसत होती. एवढं मोठं महाकाय धरण, ज्याला आम्हाला विरोधही करावा लागला आणि विरोध केला म्हणूनच बरंच काही पदरी पडलं. पण आजही संपूर्ण पुनर्वसन झालं नाही. हजारोंचं झालं असलं तरी काही हजार राहिले. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला हे जाणवत होतं, की त्या भविष्याला तोंड देण्यासाठी सुद्धा आपल्या शाळेतल्या आदिवासी मुलांची तयारी झाली पाहिजे. आणि पालक म्हणून पालकांची सुद्धा काय भूमिका आहे आणि ती त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या भागीदारीमध्ये मुलांना सामावून घेत कशी पुढे जाऊ शकते, हा विचार आम्ही प्रबळ केला. आणि म्हणूनच आमचा अभ्यासक्रम आम्ही शालेय अभ्यासक्रम, शासकीय अभ्यासक्रम स्वीकारला. तो नाकारायचा नाही, नाहीतर मग यांना जर ते पुनर्वसित झाले, तर इतर समाजाशी जोडून घेणं जमणार नाही. तेव्हा ते कठीण जाईल. म्हणून तो स्वीकारला. पण त्याचबरोबर ज्याला आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज शहरातल्या शाळांमध्ये म्हणतो, त्या खरोखर करिक्युलरच असल्या पाहिजेत. म्हणजे त्या अभ्यासक्रमाचा भाग असला पाहिजेत. अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या मानल्या गेल्या नाही पाहिजेत. मग ते जंगलात जाऊन जंगलातली औषधी वनस्पतींची यादी किंवा जंगल पोथी तयार करणं असो किंवा सत्याग्रहामध्ये अगदी उपोषणामध्ये भाग घेणं असो, पोलीस ज्यावेळेला खेचून काढत होते, त्यावेळेला त्यांचा सामना करणं असो, अशा काही घटना तर अशा घडल्या आहेत, की सांगून सोय नाही. आणि त्यामध्ये मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी एक अभूत समन्वय संघर्षाशी जोडून ह्या निर्माण कार्याला मान्यता दिली. अच्छा.
ताई, या शाळांमध्ये तुम्ही बोली भाषांना प्रतिष्ठा दिली आहे. नवीन शैक्षणिक धोरण किंवा एन-सी-एफ बोली भाषांना शिक्षणात प्रतिष्ठा द्यावा असं म्हणतंय. परंतु ते तुम्ही खूप पूर्वी केलेलं आहे. म्हणजे मला आठवतं, की आम्ही जेव्हा सुनीतीताई किंवा आम्ही राहुल बोस आम्ही एका 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला जीवन शाळेमध्ये आलो होतो. तर त्या मुलांनी ती बोली भाषेतली गाणी सादर केली होती किंवा आमऱ्या कान्या नावाचं एक गोष्टीचं पुस्तक मुलांनी तयार केलं होतं. तर या आदिवासी शिक्षणामधला खूप महत्वाचा मुद्दा आहे बोली भाषेचा. तर त्याच्याकडे तुम्ही नेमकं कसं बघितलं या? असं आहे की आपण नेहमी म्हणतो निदान शिक्षण क्षेत्रातले आपल्यासारखी माणसं तरी म्हणतात, की मातृभाषेमधूनच झालेलं शिक्षण हीच बुनियादी तालीम म्हणजे बेसिक एज्युकेशन असू शकतं. कारण शेवटी त्या भाषेमधले शब्दच नाही, भावनाच नाही, तर संकल्पना ह्या परिसराशी जोडलेल्या असतात. आणि परिसर म्हणजे केवळ भौतिक साधनं किंवा इव्हन नैसर्गिक संसाधनच नव्हे, तर एक संस्कृती आणि एक जगण्याची जीवन प्रणाली आणि आदिवासींची ही जीवन प्रणाली ज्याच्यामध्ये करहण म्हटलं, की अन्नधान्याचा विचार येतो आणि मग ती सजवणं आणि ती ज्यावेळेला घरी येते, त्यावेळेला एक प्रकारे सण साजरा करणं, हे सगळं त्यांचा भाग असतो. त्यांची होळी म्हणजे अग्निदेवता मानणारी आणि त्यांच्या देवेदाणी म्हणजे देवदेवता या वाघदेव, गावदेव अशा प्रकारच्या निसर्गाशी जोडलेल्या आणि आदिवासींची एकता आणि समन्वयता ही एक आज जे सामाजिक समरसता म्हणत खरोखर भेदाभेदालाच वाव देतात, त्यांच्या नेमक्या विरोधी अशी जीवन प्रणाली दाखवणारी आणि ती सुद्धा सस्टेनेबल ज्याला आपण म्हणतो. म्हणजे अनेक पिढ्यांपर्यंत संसाधनं टिकवत, कमीत कमी संसाधनं वापरत, साधेपणाने आणि स्वावलंबनाने कसं जगावं, हे आमच्यासारख्यांना शिकवणारी. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या शिक्षणाचा भाग असल्या पाहिजेत. तरच आपण त्याला जीवन शिक्षण म्हणू शकू. हे आम्ही ठामपणे विचारात घेतलं. आणि ज्यावेळेला आम्ही आदिवासींच्या ह्या संस्कृती आणि प्रकृती ज्याला आपण म्हणतो, त्याच्याशी जोडून घेऊन जीवन शिक्षण आखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं, की खरोखर ते कामही एवढं सोपं नाहीये. पण त्या भाषेमधूनच आपण ते मुलांच्या दिल-दिमागापर्यंत म्हणूया, पोहोचवू शकतो. नाहीतर बाहेरची भाषा, यातले शब्द हे वेगळ्या प्रकारच्या संकल्पनांशी जोडलेले असतात. वेगळ्या प्रकारच्या जीवनाची वाट दाखवणारे असतात. आणि म्हणून शब्द हे फार महत्वाचं माध्यम असतं. आणि आज ऑनलाईन शिक्षणाच्या समोर आम्ही जेव्हा ऑफलाईन शिक्षणच चालू ठेवलेलं आहे आणि एक प्रकारचं आव्हान देण्याचं ठरवलेलं आहे आणि 3 ऑगस्ट पासून आमच्या जीवनशाळा पैकी 5 शाळा तरी पालकांची, गावाची सहमती घेऊन आम्ही सुरू ठेवल्या आहेत. तेव्हा आम्हाला हा शब्द जपून ठेवा, अशा प्रकारचं एक दिशा दाखवणारं कार्य हे पुढे चालू ठेवायचं आहे. आणि भाषेमध्ये म्हणूनच आम्ही अगदी अक्षरान ओळखाणपासून सुरुवात केली. म्हणजे म्हणजे कमळ म्हटलं तर आमच्या सातपुड्यामध्ये, नदीमध्ये कुठे कमळाचा लवलेशही नाही. त्यामुळे आम्ही कुकडा म्हणजे कोंबडा यानीच हं. सुरुवात केली आणि खाटलो. कारण आणखीन कशाचा दाखवायचा असा आमच्यापुढे प्रश्न होता. आणि मग अक्षरान ओळखाण म्हणून पुस्तक जे घेतलं त्यांनी शिक्षकांनी सुरुवात तरी त्यांनी केली. आता सगळेजण आपापली पोस्टर्सही तयार करतात. शैक्षणिक साधनं म्हणून हे करतात आणि शिकवताना सुद्धा आता त्यांच्यामध्ये ते रुजलेलं आहे म्हणून ते वापरतात. नवीन-नवीन शिक्षकांना याच्याबद्दल प्रशिक्षण द्यावं लागतं. परंतु हे निश्चित, की त्या अक्षरापासून शब्दांपर्यंत, शब्दांपासून मातृभाषेपर्यंत आणि मातृभाषेतून जीवनाच्या संकल्पनेपर्यंत हा जो प्रवास जीवनशाळेतल्या प्रत्येक शिक्षकाला करावा लागतो. त्याच्यासाठी प्रबोधन सतत आमच्या कार्यकर्त्यांना जे प्रशिक्षकच बनतात एक प्रकारे आणि विशेष काही याबद्दलचं प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आणतो. कोणी पुण्याहून येतं, कधी औरंगाबादहून आले, कधी लीलाताई पाटील होत्या, कधी मॅक्झिम मावशी होत्या पैठणच्या, कधी साने गुरुजी माध्यमिक विद्यालयामध्ये जाता आलं. अक्षरनंदनची खूप मदत हो. झाली. कविता भागवतांसारख्या व्यक्तिगत शिक्षक आम्हाला लाभल्या. या सगळ्यातून हे आमचं जे विचारधन होतं, छोटीशी पुंजी ती वाढत गेली. बरोबर.
ताई, या शाळेच्या बद्दलची आमची उत्सुकता ही आहे, की प्रत्यक्ष शाळेचं वर्किंग कसं चालतं? म्हणजे एकतर अनेक ठिकाणी नदी पार करून शिक्षकांना जावं लागतं किंवा अतिशय छोट्या-छोट्या झोपड्यांमध्ये या शाळा चालतात. तर दिवसभराचं एकूण त्याचं जे वेळापत्रक आहे किंबहुना वर्षभराच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तर मनामधली जी संकल्पना आहे, ती प्रत्यक्षात येण्यासाठी वर्षभराच्या कॅलेंडरची रचना किंवा एकूणच शाळेच्या काय-काय आहेत? अ, असं आहे की जीवनशाळेच्या मध्ये आम्हाला निवासी मुलंच खूप ठेवावी लागतात. आज जवळ-जवळ आमची 900 ते 1000 मुलं दरवर्षी असतात. हं, कारण आमच्या 7 महाराष्ट्रात शाळा आहेत आणि हं. 2 मध्य प्रदेशात आहेत. ज्याच्यावरती लॉकडाऊनमुळे एक प्रकारे क्रॅकडाऊनच झालं आहे. पण महाराष्ट्रातल्या 7 शाळांपैकी 5 ज्या आज चालू आहेत आणि उद्या सगळ्याच होतील. या सगळ्या शाळांमध्ये अ, आम्ही असा आग्रह धरला होता, शाळा सुरू करताना, की गावानीच शाळेची घरं म्हणा, बांधली पाहिजेत. कारण ते निवासस्थानही आहे अनेक मुलांसाठी आणि जी त्याच गावातली मुलं आहेत, जी नदी-बिदी पार करावी लागत नाहीत अशा पाड्यांवरती आहेत, त्यांना मात्र घरी जाऊन येऊन डेली स्कॉलर्स आपण ज्याला म्हणतो तसं राहता येतं. अ, पण म्हणूनच जीवनशाळेचं घर बांधणी याच्यामध्ये गावांनी सहभाग घेणं, मुलांनी सुद्धा सहभाग घेणं, स्वच्छतेमध्येच नाही तर काही छोट्या-मोठ्या रिपेअर्समध्ये निदान 4थीच्या मुलांनी, कारण आमच्या शाळा 4थी पर्यंत आहेत. हे सगळं आम्ही प्रत्यक्षात करवण्यासाठी शिक्षकांना तयार केलं, पालकांना तयार केलं आणि याच्यामध्ये काही बालमजुरीचा विचार किंवा विषय मुळीचच नव्हता. तर उलट स्वावलंबनाचा विचार होता. यामुळे ही मुलं 4थी नंतर कुठे मालेगावमध्ये, कुठे धुळ्याला, कुठे साक्रीमध्ये, कधी थोड्या कुठे मोराण्याला जेव्हा-जेव्हा शिकायला जात राहिली, त्या-त्या वेळेला त्यांना तिथे स्वावलंबी मुलं, शिस्तीने वागणारी मुलं म्हणून बरंच मान्यता आणि कौतुक मिळालं. जीवनशाळेतला अभ्यासक्रम म्हणूनच हा अभ्यासाचाच केवळ नसतो, तर कृती कार्यक्रमाचा असावा, असा आमचा आग्रह असतो. अनेक गोष्टीत आम्ही कमी पडतो बरं का. आम्ही काही अगदी आयडियल साध्य केलंय असा माझा मुळीच दावा नाहीये. कारण कार्यकर्तेही बदलत जातात, त्यांचीही दृष्टी वेगवेगळी असते आणि आम्हाला शिक्षकही नवीन-नवीन घ्यावेच लागतात. कोणी थोडासा शिकून पुढे जातात. सरकारी नोकरी मिळवतात. पण अनेक जण हे 10-10 वर्ष, 12-12 वर्ष आमच्याकडे टिकलेले आहेत आणि अतिशय तुटपुंज्या मैदानावरती. पण जीवनशाळेतला सकाळ सुरू होते ती प्रार्थनेने. प्रार्थनेमध्ये सुद्धा प्रार्थना कुठली असावी आणि कुठली नसावी याच्याबद्दल आमचा स्पष्ट विचार असतो. एखाद्या शिक्षकाने अगदी देवाधर्माचीच प्रार्थना करायची म्हटली, तर आम्ही त्याला समजावून सांगतो आणि खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ही साने गुरुजी प्रार्थना आमची पहिली प्रार्थना असते. पण रेवा थारो पाणी निर्मळ, कल कल बहतो जाय रे. ही नर्मदेची लोकगीतातून आम्ही बनवलेली प्रार्थना. ही सुद्धा अजूनही हे नर्मदेचं पाणी आता काही कलकल वाहतच आहे असं नाही. धरण बांधून टाकलं आणि पाणी अडवलं आणि त्याचा सगळा सत्यानाश लोकांनी भोगला. आपण आपले हक्क मिळवले. अजूनही विचित्र स्थिती आहे नर्मदेची. प्रदूषणाची असेल, पर्यावरणीय विनाशाची असेल, विस्थापनाची असेल. पण तरी सुद्धा त्या नदीला आपली मातेसरी, आपली माता मानणारे हे आदिवासी, हे आज जे पुनर्वसाहतीमध्ये म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी आलेले आहेत, पहाडातून मैदानात आलेले आहेत, त्यांना सुद्धा आणि आमच्या प्रत्येक कार्यालयात सुद्धा या प्रार्थनेनीच दिवसाची सुरुवात होते आणि त्याबरोबर खरा तो एकची धर्म आणि सत्याग्रहावरती आम्ही रचलेली प्रार्थना, ही कहा राम है, क्या रहीम है, ये प्रकृति जीवन मेरा, मेरा ही जल मेरी नदी, ये जमीन और जंगल मेरा. अशी प्रार्थना ही तर आमचा समतेचा, न्यायाचा, हिंसा, लूट आणि विनाशाच्या विरोधाचा असा प्रत्येक मुद्दा मांडणारी आणि माणसा-माणसातलं नातं जोडणारी अशी आहे. आणि म्हणून नवीन-नवीन जी प्रार्थनासारखी गाणी येतात, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. ते सुद्धा आम्ही जोडत जातो. आणि मग ह्या प्रार्थनेच्या नंतर थोडीशी सफाई होते. मोठी मुलं करतात. लहान मुलांची जरा व्यवस्था ते पाहतात.
4थीची मुलं 1लीच्या 2रीच्या मुलांना जपतात. हे एक खास वैशिष्ट्य आम्ही पाहतो. नंतर मुलं अगदी खेळाबागडात असतात काही वेळ आपला पाठ्यक्रम करत असतात. उन्हामध्ये, मैदानामध्ये बसून, झाडाखाली बसून वगैरे, वगैरे. आणि मग ज्यावेळेला शाळा सुरू होते, त्यावेळेला अर्थातच शिक्षकांची सत्र ठरलेली असतात. त्याच्यामध्ये कधी चित्रकला, कधी खेळ, या सगळ्याला आम्ही महत्त्व देत असतो. आमचा बालमेळा जो दरवर्षी होतो फेब्रुवारीमध्ये, त्याला सगळ्यांनीच येऊन पाहायला हवं खरं तर. कारण सगळे अधिकारीही येतात, आमचे समर्थक येतात, आमचे विश्वस्त येतात. या नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे चाललेल्या जीवनशाळांचा बालमेळा हा 800 मुलांचा, पहिलीची मुलं सोडून आणि पालक, शिक्षकांचा एक उत्सवच असतो आणि तो दरवर्षी 4 दिवस चालतो. ज्यामध्ये स्पर्धा तर असतातच, पण कला, नाट्य, कृत्य सगळी असतात आणि शिक्षकांनी लिहिलेली असतात. त्यामुळे ह्याच्यासाठी सुद्धा आमच्या अभ्यासक्रमामध्ये वेळ असतो आणि अर्थात सुट्ट्याही असतात. परंतु सुट्टीत सुद्धा अनेक मुलं शाळेत येऊन बसतात. आता लॉकडाऊनमध्ये पालक सतत मुलांना सोडून जात होते. मग शेवटी आम्हाला जीवनशाळांच्या पुढे निर्माण शाळांपर्यंत जावं लागलं. त्यांना सामावून घेण्यासाठी इतर मुलांना. तेव्हा ह्या अभ्यासक्रमामध्ये कृती कार्यक्रमाचा जो भाग असतो, त्याच्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे पूर्वी जेव्हा सतत संघर्ष जास्तच चालत होता, त्यावेळेला सत्याग्रहाच्या ठिकाणी आम्ही शाळा चालवलेल्या आहेत. आणि ज्यावेळेला पोलीस येऊन लोकांना खेचत होते, त्यावेळेला मुलांनी शाळेच्या टपावर बसून पाणी चढत असताना लढा दिलेला आहे. पोलीस त्यांना कब्जात घेऊन गेलेले आहेत आणि त्या कस्टडीमध्ये असल्यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी 2-2 महिने शाळा चालवली. शेवटी त्या बुडालेल्या शाळांच्या बद्दल पत्र्यांच्या शाळा नर्मदा विकास खात्याकडून बनवून घेतलेल्या आहेत. तेव्हा अशा सगळ्या बाबी सुद्धा असतात आणि अर्थात आमच्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्येच आम्ही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आमच्या आता जी जीवन नगरमध्ये पुनर्वसाहतीत आलेली शाळा एकत्र त्या शाळेचं सजावटीचं चित्र तुम्हाला पाठवते. जे काही आदिवासी युवक आज आमच्या क्षेत्रामध्ये नंदुरबारमध्ये खूप सुंदर चित्रकला आणि काय रंगकला दाखवून शाळा सजवतात. आम्ही तिथे प्रार्थनेपासून काय-काय हवं ते सांगतो. आदिवासींच्या संस्कृतीची चित्र दाखवतात. ते मी तुम्हाला पाठवते जोडून घेण्यासाठी. पण ह्या सगळ्याचा उल्लेख एवढ्यासाठी करतेय, की ती केवळ सजावट नसते, तर ती एक शिक्षणाची वाटच असते. आणि म्हणून आपली मूल्य अगदी बिरसा मुंडा, तंट्या भील, खाजा नाईक, भीमा नाईक हे आदिवासींचे नेते म्हणा किंवा हिरोज म्हणा आणि त्यांनी सांगितलेला आदिवासींचा प्रकृती धर्म, हे सर्व वेगवेगळ्या प्रकारे मुलांच्या पर्यंत शिक्षकांपासूनच सुरुवात करावी लागते. त्यांनाही हे प्रशिक्षण द्यावं लागतं. आणि ते सुद्धा बरेचसे आश्रमशाळांमधून आलेले अगदी पठडीतला अभ्यासक्रम आणि पठडीतली शिस्त मांडणारे. पण या सर्वांना सोबत घेत हा बदल आमच्या अभ्यासक्रमातूनच होतो असं मला वाटतं. ताई तुम्ही आदिवासी संस्कृतीचा उल्लेख केला. तर आदिवासींच्या परंपरेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा गाणी आहेत, त्यांना तुम्ही या शाळेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलंय आणि मुलांनी, शिक्षकांनी आदिवासींच्या ज्या काही गोष्टी आहेत, आमऱ्या गाण्याचा मी उल्लेख केला किंवा आम्ही आल्यानंतर मुलांनी ती गाणी जी म्हणून दाखवली त्यांच्या ज्या परंपरेची, तर त्याला नेमकं तुम्ही कसं स्थान दिलंय? कारण त्याच्यातून आदिवासींना खूप छान वाटतं, की आमच्या परंपरेला या शाळांमध्ये स्थान असल्यामुळं या शाळा आमच्या आहेत असं वाटतं आणि तेच नेमकं आपल्या आश्रमशाळांमधून मिस झालंय असं मला वाटतं. नाही, हे अगदी महत्वाचं आहे. कारण गाणी म्हणजे आम्हाला स्फूर्ती देणारी सगळी एक प्रकारची रचना आहे. अगदी जशा घोषणा पण आमची मुलं ज्यावेळेला घोषणा देतात किंवा गाणी म्हणतात, हं, त्यावेळेला त्यांची ऊर्जा बघण्यासारखी आहे. काही फोटोग्राफ्स हं. मधून पण आपण आपल्या श्रोत्यांना किंवा वाचकांपर्यंत हे पोहोचू शकाल. ते मी तुम्हाला पाठवेन. पण ही गाणी सुद्धा अनेक शिक्षकांनी, कार्यकर्त्यांनी रचलेली आहेत. अमू बैडामा रहणारा अमू आदिवासी, म्हणजे आम्ही टेकड्यांमध्ये राहणारे आदिवासी किंवा न्याय मागू हक्क मागू असं म्हणणारे गाणी. कधी आमच्या विजय वळवीनी तर कधी जुने कार्यकर्ते होते विंध्यामध्ये मध्य प्रदेशामध्ये अमित भटनागर त्यांनी रचलेली आणि आता आमचे शिक्षक दर बालमेळाव्यासाठी सुद्धा नवीन नवीन गाणी रचतात. अगदी प्रार्थना सुद्धा आदिवासींच्या पद्धतीने, स्वागत गीत सुद्धा आदिवासींच्या पद्धतीने असं ते रचतच असतात. म्हणजे परदेशी आमच्या गावात या असं म्हणणारी गाणी वगैरे. तेव्हा हे
मला वाटतं की बालमेळाव्यासारख्या वर्षातल्या एका वार्षिक स्नेहसंमेलन ज्याला शहरामध्ये म्हणतात, अशा कार्यक्रमामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत जातं आणि ही गाणी म्हणतात. पण या गाण्यामधून काय आपण सांगू इच्छितोय याबद्दल मुलांना समजावून देणं कसं आवश्यक आहे. आत्ताच आमच्या हं. नवीन ज्या निर्माण शाळा सुरू झालेल्या आहेत लॉकडाऊनमध्ये, जिथे गावातली तरुण मुलं जी 12वी पास झालेली आहेत, कोणी बी-ए झालेलं आहे, कोणी इंटर सायन्स, कॉमर्स, ती मुलं त्या गावानी गावासाठी चालवलेल्या शाळा म्हणून सुरू करून चालवत आहेत आणि अतिशय उत्साहाने. यांना सुद्धा तुम्ही जी प्रार्थना मुलांच्या बरोबर सकाळी घ्याल, कारण तिथेही प्रार्थना होते. कुठे पंचायत भवनमध्ये शाळा चालतेय, कुठे दवाखान्याच्या उर्वरित खोल्यांमध्ये चालतेय, कुठे समाज मंदिरामध्ये चालतेय, कुठे झाडाखाली चालतेय. पण तिथे सुद्धा त्यांना ते समजावून सांगा. त्यांना शब्द कळले पाहिजे. नुसतं आपलं इंग्रजी आणलं आदिवासी शाळेमध्ये आणि गुड मॉर्निंग ताई असं म्हटलं म्हणजे झालं नाही. असं मी त्यांना सांगत असते. आणि त्यामुळे त्याचं एक भान ठेवून शिकवण्यासाठी जी माध्यमं लागतात, त्याच्यामध्ये आमच्या घोषणा, गाणी, अंमरा काण्या म्हणजे मायथॉलॉजिकल स्टोरीज आणि वेगवेगळे शिक्षणाची साधनं तुमच्या पुस्तकांपासून ते वर्षाताई सहस्त्रबुद्धेंसारखी मराठी आणि पावरी दोन्ही भाषेत लिहिलेली अगदी गोड पुस्तकं, गोड भाषेतली गोड गोष्टींची. तर ही सगळी आम्ही कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचवत ही बाब पुढे नेत असतो. आणि बरोबर. म्हणून गाणी ही नक्कीच फार प्रेरणा देणारी अशी कथा कहाणी असते आमच्यासाठी. ताई या जीवनशाळेच्या या प्रयोगात मला तुमचं आणखी एक वेगळं कौतुक यासाठी वाटतं, की तुम्ही शिक्षक सक्षमीकरणासाठी खूप विशेष प्रयत्न केले. म्हणजे शिक्षक प्रशिक्षणासाठी. म्हणजे कृष्णकुमार किंवा अनिल सतगोपाल यांच्यासारखे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यक्तींना बोलवलं किंवा महाराष्ट्रातल्या ज्या काही प्रयोगशील शाळा आहेत, लीलाताईंची असेल, अक्षरनंदन असेल किंवा मॅक्सिम मावशींची असेल, यांना जोडून घेतलं आणि आपले शिक्षक महिन्यातून 2-3 दिवस एकत्र येतात, त्याचं नियोजन करतात, बैठका घेतात. तर बऱ्याचदा अशा प्रकारचे शैक्षणिक प्रयोग करताना या बाबीकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. पण तुम्ही शिक्षक सक्षमीकरण आणि सातत्यानं नवीन-नवीन शिक्षकांना प्रयोग माहीत करून देणं यासाठी खूप प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते शिक्षक डी-एड आहेत की नाही यापेक्षा सुद्धा त्या शिक्षकांना तुम्ही अ, एक सक्षमीकरणासाठी किंवा प्रशिक्षणासाठी जे अनौपचारिक त्याचा सुद्धा स्वतंत्र अभ्यास करावा इतके ते महत्वाचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही काय-काय केलेलं आहे नेमकं? आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना शिक्षकांचे प्रशिक्षक बनावं लागतं. आमची लतिका राजपूत आहे, आधी योगिनी खानोलकर होती, गीतांजली चव्हाण होती, चेतन साळवे आहेत, विजय वळवी हं. आहे, जो क्रीडापटू आहे. या सगळ्यांनाच शिक्षकांच्या बरोबर जोडून घेऊन त्यांना एक-एक गोष्ट शिकवावी लागते. अगदी अभ्यासक्रमापासून ते अकाउंट्स पर्यंत. आणि आम्ही काही सगळं अगदी साधलेलं आहे असा माझा दावा नाहीये. पण हे निश्चित की ज्या प्रकारे आपण छोट्या-मोठ्या गोष्टीतून प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट आणतो. म्हणजे पारदर्शक असं जर कार्यकर्त्यांचंच आयुष्य जगणं असेल, तर अर्थात त्यांच्याकडे पाहून सुद्धा शिक्षक बरंच काही शिकतात आणि आमची दर महिन्याची मीटिंग ही याचं माध्यम असते. परंतु खास आम्हाला रिसोर्स पर्सन्स अनेकदा बोलवावे लागले. हं, हं. कधी कविता भागवत आल्या आता लॉकडाऊनमध्ये आणि 3 महिने राहिल्या. तर त्यांनी एक शिक्षकांची वेगळं नातं जोडलं. आम्हा कार्यकर्त्यांच्या पेक्षाही वेगळं आणि अगदी येता-जाता आम्ही ते बिंबवत असतोच शिक्षकांच्या मनावरती. पण तरीसुद्धा अनेक जण कमी पडतात आणि आम्ही अत्यंत तुटपुंज्या मानधनातच चालवू शकतो शाळा. आमच्याकडे फंड नसल्यामुळे शिक्षणासाठी सरकार काहीही मदत अजूनपर्यंत करत नसल्यामुळे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला दिसतं, की शिक्षकांना सुद्धा एक बांधिलकी निर्माण झाली एकदा, की मग तेही भारावून जाऊन बऱ्याच गोष्टी करत असतात. आणि त्यांचं एकूण लेखन, त्यांचं नाट्यलेखन, जे आम्हाला बालमेळाव्यातच वर्षभरातून एकदा पाहायला मिळतं. त्यांची नवीन गाणी, त्यांच्या कथा, कुठेतरी आदिवासींची जमिनीसाठी दिलेली लढाई ते दाखवतात. कुठे ऑनलाईन कसं बिनलाईन असतं, हे ते दाखवतात. कधी गांधींची हत्या करणारेच गांधींचा पुतळा उभा राहिला, की लगेच हार घालायला येतात. त्याच्यावरती नाटक दाखवतात. कधी झाशीची राणी, कधी सावित्रीबाई फुले, कधी बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी हे सर्व आमच्या नाटकांचे विषय राहिलेले आहेत. आणि याच्यावरती शिक्षक नाट्यलेखन करतात, याचा आम्हाला फार अभिमान आहे. खरोखर एक पुस्तक काढण्याचंच आमच्या मनात आहे.
अजून काही ते अगदी. झालेलं नाही आमच्याकडून. पण मला वाटतं, की शिक्षकांचं प्रशिक्षण हे मूल्यांच्या बाबत, नीतिमत्तेबाबत हे असावं लागतं. म्हणून कोणी जर पाय घसरला आणि कोणी शिक्षक जर आपल्या कार्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये चुकला, तर आम्हाला त्याला जीवनशाळेत ठेवू शकत नाही, असं स्पष्टपणे सांगावंही लागतं. आणि तरीसुद्धा चुका होत राहतात, तर काही भोगावंही लागतं. गाव आणि शिक्षक यांच्यामधलं नातं कसं असावं, पालक आणि शिक्षक यांच्यामधलं नातं कसं असावं, हे सगळं सुद्धा शिकवावं लागतं. आणि म्हणून आमच्या 3-4 शिक्षकांना आदर्श शिक्षकांचे पुरस्कार मिळालेले आहेत. आत्ताच नंदुरबारच्या रोटरी क्लबनी दिला, कधी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्थांनी दिला. आणि मला वाटतं, की त्यातून पण त्यांची ऊर्जा आणि त्यांची प्रेरणा वाढत असते. आणि जो सहयोग आम्हाला मिळतो, तो बहुतेक इन काइंड असतो. त्यामुळे शिक्षकांचं तिथे राहणं, तिथे जेवण-खाणं याच्यात त्यांचा बराचसा खर्च सुटत असल्यामुळे अनेक शिक्षक हे आपल्या कुटुंबासह सुद्धा जीवनशाळेत राहतात. खास करून ग्रामीण ठिकाणी मणिबेलीमध्ये असो की डनेलमध्ये असो, त्यांना आम्ही नाही म्हणत नाही. पण त्याचबरोबर त्यांनी मुलांशी कसं वागावं, समतेने कसं वागावं, मुलांना दंड किंवा बलदंड हे वापरून शिकवू नये आणि खरोखर त्यांच्या पालकांना कसं समजवावं, मुलींना शाळेमध्ये आणण्यासाठी कसे विशेष प्रयत्न करायला पाहिजेत. पोराढोरांमागे जाणारी आदिवासी मुलं पहिल्यांदा जेव्हा शाळेत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा तर खूपच मेहनत घ्यावी लागली. आमचे शिक्षक सुद्धा दिवस-रात्र कष्ट घेणारे असतात आणि म्हणून ते थोडेसे कमी पडले, तरी आम्हाला सुद्धा त्यांना सामावून घ्यावं लागतं आणि त्यांना नेहमीच खंत असते, की आपल्या आजूबाजूला सरकारी शाळा ज्या चालतात, तिथे शाळा चालतही नाही, तरी सुद्धा शिक्षकांना हजारो रुपयांचा पगार मिळतो. मान-सन्मान एक प्रकारचा दिला जातो. परंतु जीवनशाळांचा मान-सन्मान हा खरोखर आमच्या पालकांकडून, आमच्या गावावाल्यांकडून, आमच्या समर्थकांकडून जेव्हा होतो, तेव्हा आम्ही खरोखर त्यांचे आभारी राहतो. अगदी बरोबर. ताई या जीवनशाळांना जर पर्यायी नाव मला द्यायला सांगितलं, तर मी संघर्ष शाळा देईल. याचं कारण असं, की या शाळा सुरू करताना तुम्हाला जो संघर्ष करावा लागला, तो बघताना आमच्यासारख्या व्यक्तींच्या अगदी डोळ्यात पाणी येतं, की आजूबाजूच्या शाळा चालत नाहीत. हे सिद्ध करण्यात तुमची निम्मी ताकद गेली. त्याच्यानंतर आर.आर. पाटील यांच्यासारख्या संवेदनशील व्यक्तींनी थोडीशी मदत केली आपल्याला आणि त्याच्यानंतर मान्यता दिली. मान्यता दिली. त्यानंतर आता स्वयंअर्थ सहाय्यतेपर्यंतचा प्रवास. तर हा जो सगळा संघर्ष आहे आणि दुसऱ्या बाजूचा संघर्ष असा, की एकाच वेळी गावं बुडत होती. म्हणजे नर्मदा आंदोलनाचा जो टप्पा आणि या जीवनशाळा सुरू व्हायचा टप्पा एकच असल्यामुळं, तर एकाच वेळी तुम्हाला दोन्ही आघाड्यावर लढावं लागलं. तर हा नेमका संघर्ष या जीवनशाळांच्या बाबत तुम्हाला जो करावा लागला किंवा तुम्हाला जो वेळ द्यावा लागतोय किंवा या साऱ्या संघर्षामध्ये, तर त्या संघर्षाबद्दल पण थोडंसं सांगा? अ, पहिला संघर्ष झाला ज्यावेळेला अ, आम्ही ठरवलं की शाळा सुरू करायची आणि आमच्याकडे काहीच धन नव्हतं. बांधायला काही आम्हाला एक पैशाचा खर्च आला नाही. लोकांनी श्रमदानाने बांधलं आणि ती आमची अटही एक प्रकारे होती. पण अट म्हणून ती काही लादावी लागली नाही. दुसरं म्हणजे की आमच्या जीवनशाळा या साधेपणाने चालाव्या, असा आमचा आग्रह नेहमीच राहिलेला आहे. परंतु तरी सुद्धा शैक्षणिक साधनं, शिक्षकांचं मानधन या सगळ्यासाठी कुठून आर्थिक संसाधनं गोळा करावी, याचा खूप विचार आम्हाला करावा लागला. पण सुरुवात लोकांच्या सहभागाने झाली. आणि आजही लोकांचा सहभाग, विशेषतः जे पुनर्वसाहतीमध्ये आले, ज्यांना जमिनी जरा चांगल्या मिळाल्या आणि जे आता पिकवायला लागले. पूर्वी आदिवासी 20-20 प्रकारची धान्य पिकवत होते. ती विविधता संपली. परंतु जी काही ज्वार ते पिकवतात, जी काही मकाई काढतात, त्यातून ते जीवनशाळांना मदत करतात. हे आजही चित्र आहे. कधी गोपाळपूरचे, कधी काथर्डे दिगरचे, कधी जीवननगरचे. आणि म्हणून आम्हाला वाटतं, की तो सहभाग हा या संघर्षाचा भाग असला तरी तो आवश्यक आहे. दुसरं म्हणजे की आम्हाला संघर्ष करावा लागला ज्यावेळेला आम्हाला धक्काच बसला, की सरकारने एक पत्र पाठवलं आणि की तुम्ही ही शाळा बंद करा. कारण आमची शाळा तिथे चालू आहे, जिल्हा परिषदेची. आता ती शाळा शोधून सुद्धा सापडणार नव्हती. कारण मी म्हटलं त्याप्रमाणे खोटे रेकॉर्ड्स आणि खोटी शाळा केवळ कागदोपत्री आणि त्यांचे पगाराचं वाटप आणि साधनांचं वाटप आणि त्यातून भ्रष्टाचार अगदी वरच्या कुठल्या पातळीपर्यंत कोण जाणे, असं सगळं चालू होतं. आणि त्यामुळे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आर.आर. पाटील आणि त्यांच्याबरोबर
त्यावेळेला खरोखर त्यांनी शाळेच्या मुलांची तीच गाणी जी तुम्हालाही भावली, ती ऐकून आणि देखरेख समिती असते गावकऱ्यांची. त्या देखरेख समितीशी संवाद करून हे जाणून घेतलं, की ह्या शाळांचं योगदान काय आहे आणि त्याच्या समोर तुलना केली अ, कागदोपत्री चालणाऱ्या सरकारी शाळांची आणि मग त्यांनी शेवटी ठरवलं, की आता ह्यांना मान्यता द्यायची. हे किती वर्षानंतर झालं? 20 वर्षानंतर. बापरे! 20 वर्ष या शाळा चालत असताना 4थीच्या परीक्षेमध्ये मुलांना बसवण्यासाठी आमच्या गुरुजींना, कधी बुटे सिंगना, कधी कुणाला हे आटापिटाच करावा लागायचा आणि मग तिथे जाऊन सरकारी मान्यता परीक्षेपुरती मिळवायची. त्यातूनही अनेकदा 1ली-दुसरी आमचीच मुलं आली नंबरावरती, की मग लगेच आरोप यायचा, की ताईंनी वशिलाच लावला असेल. असं कधीही झालेलं नाही. नंतर आमची मुलं क्रीडा प्रबोधिनीमध्ये गेली. त्याही वेळेला संघर्ष करावा लागला. आमचा विजय वळवी त्यांना तयार करायचा कारण तो एम-पी-एड म्हणजे फिजिकल एज्युकेशनमध्ये अ, हे झालेला, आजही कार्यकर्ता आहे. पण त्यांनी ज्यावेळेला ह्या मुलांना क्रीडा प्रबोधिनीच्या स्पर्धांसाठी नेलं, तेव्हा अनेकदा त्याला वशिलेबाजीचा फार वाईट अनुभव आला. पण अनेकदा असे चांगले शिक्षकही तिथे मिळाले. अगदी पुण्याच्या बालेवाडीमध्ये असो, की आणखी औरंगाबादमध्ये असो, की ज्यांनी सहयोग दिला आणि कौतुक केलं, की ही इतकी पाड्या-पहाड्यातली आदिवासी मुलं रनर्स बनतात आणि आमच्या 2 भावांनी तर भीमसिंग आणि गुलाबसिंग वसावे यांनी एकाने तर कुठे 52च्या पेक्षा जास्त गोल्ड मेडल्स मिळवलेली आहेत. बापरे! त्याच्या भावानी सुद्धा 17-20 मेडल्स मिळवलेली आहेत. ब्रॉन्झ मेडल्स, रौप्य पदकं मिळवलेली आहेत. आमच्या छोट्याशा मुली कबड्डी मस्त खेळणाऱ्या, त्या गेल्या वर्षीपासून बालेवाडीत जायला लागल्या. दुर्दैवाने लॉकडाऊनमध्ये अडकल्यात आज. पण ह्या सगळ्या ठिकाणी आम्हाला असे समर्थकही घ्यावे लागले. कारण त्यांना गार्डियन म्हणून कोण मदत करणार? एखादे मोठे शूज पाहिजे असतील. सदाशिव अमरापूरकरांनी धनराज पिल्लई यांच्यातर्फे कधी थोडीशी मदत दिली होती. कारण ते तर नेहमीच आंदोलनाशी जोडलेले होते. आणि अशा प्रकारे अनेक आम्हाला मदतनीस मिळाले. कधी स्पोर्ट्स मटेरियल देणारी लाईफ ट्रस्ट आली, कधी कुठली ट्रस्ट आली आणि कधी काही एन-आर-आयज जे भारतामध्ये परत आल्यानंतर आम्ही फॉरेन फंड घेत नाही. पण त्यांच्या भारतीय पैशातून थोडीफार मदत करू लागले. तेही फार मोलाचं ठरलं. आम्ही ठरवलं की सी-एस-आर घ्यायचा नाही शक्यतो आणि कॉर्पोरेट्सनाही आम्ही काही भावत नाही फार. मोठ्या-मोठ्या तर नाहीच नाही. छोटे-छोटे उद्योग, उद्यमशीलता, पर्यायी औद्योगिकरण आणि त्यातून रोजगार निर्माण हे सगळं आम्ही मानतो. पण तसे आमच्या संपर्कातही कमीच येतात. पण जे येतात ते निश्चितपणे समविचारी असतात आणि म्हणून ते मदत करतात. बाकीच्यांना हिंमत होत नाही, की नर्मदा बचाव आंदोलनाशी जोडून मदत करणं. नको रे बाबा, असं त्यांना काहीतरी वाटतं, की काय कोण जाणे. परंतु हा संघर्ष म्हणून आर्थिक संसाधनं गोळा करण्यासारखंच हा समविचारी समर्थकांना एकत्रित आणण्यापर्यंत जात असतो. म्हणून आमचे जे विश्वस्त आहेत, त्यांची याच्याबाबत मोलाची कामगिरी आहे. आमच्या विजयाताई चव्हाण ज्या युनिसेफच्या शिक्षण अधिकारीच राहिलेल्या आहेत. आमची परवीनताई जहांगीर ज्या अगदी वैज्ञानिकांच्या, वकिलांच्या, डॉक्टरांच्या परिवारातल्या असल्या, तरी सुद्धा अतिशय बांधिलकी असलेल्या आहेत. ह्या सगळ्या जणी तर सतत आमच्यासाठी आर्थिक संसाधनं गोळा करण्यामध्ये लागलेल्या असतात. आमचे ऑडिटर्स असोत, की ऑडिटर्सना मदत करणारे असोत, भूषण प्रभूंसारखे, की सुनीतीताई असोत पुण्याच्या आणि आमचे सगळे समर्थक अगदी धुळ्यामधले, नाशिकमधले, आमचे पूर्वीचे कार्यकर्ते गीतांजली सारखे आणि आमचे मालेगावचे डॉक्टर बरंट, हिरामण जाधव, संजू भाऊ, अनेक जण, श्याम पाटील धुळ्याचे, शरद कांबळे, किती नावं घेऊ? पण ही नावं घेतल्याशिवाय मला राहवत नाही. अगदी तळोद्यातले बरोबर. प्राध्यापक आणि प्राध्यापिका शिंदे सुद्धा, या सगळ्या तारा मराठे, प्रदीप पाटील, चोपडाचे, हे कुठे कधी वह्या घेऊन येतात, कधी तरुणांना घेऊन येतात. आमच्या बालमेळाव्यात कामाला लावतात, आम्हालाही मार्गदर्शन करतात. आता ज्या निर्माण शाळा चालू झाल्या आहेत, त्याचं मला तर मन भरून कौतुक करावंसं वाटतं, हेरम भाऊ. कारण आम्हाला त्या शिक्षकांचा अभिमान आहे, जे विद्यार्थी होते आणि रात्रभरात शिक्षक झाले. आता या शिक्षकांना मदत करण्यासाठी अगदी शासकीय शिक्षक सुद्धा आमच्या गोपाळपूरच्या, जीवननगरच्या निर्माण शाळेमध्ये पोहोचतायत. जे स्वतः शाळा अजून चालवत नाहीयेत, त्यांना चालवू देत नाहीये.
पण आम्ही मात्र सरकारची मंजुरी सुद्धा घेतली, पालकांची मंजुरी दाखवून. तेव्हा असे वेगवेगळे संघर्ष करावे लागतात. एखादं मी म्हटलं त्याप्रमाणे कार्यकर्त्याचा किंवा शिक्षकाचा पाय घसरला, तर तोही संघर्ष करण्याशिवाय आम्हाला चालत नाही. आणि कधी गावच्या लोकांचं आणि एखाद्या शिक्षकाचं नातं बिघडलं, तर ते फारच धोकादायक असतं. मग तिथे लगेच कार्यकर्त्यांना आमच्या पोहोचावं लागतं, हस्तक्षेप करावा लागतो आणि पुढे जावं लागतं. ज्यावेळेला डूब येते आणि ती अगदी शाळेच्या दारात पोहोचते आणि सर्पदंशाने शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्यालाच मृत्युमुखी पडावं लागतं, त्यावेळेला शासनाला दोष द्यावा तितका थोडाच, असं तर वाटतंच. परंतु शेवटी जबाबदारी आमचीही असते आणि म्हणून काय करावं आणि काय नाही, असं करत आम्हाला विचार करत पुढे जावं लागतं. आणखी बरोबर. बऱ्याच गोष्टी आहेत संघर्षात. हां. हां. जे तर जुकाम ताई आता तुम्ही धुळे आणि मालेगावचा उल्लेख केला. जीवनशाळांचा पुढचा टप्पा हा धुळे मालेगावमध्ये सुरू झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं कारण असं की जीवनशाळांमध्ये मुलांचं 4थीचं शिक्षण झाल्यानंतर या मुलांचं शिक्षण बंद पडू नये याची पण तुम्ही काळजी घेतली आणि धुळे मालेगावच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं या मुलांचं शिक्षण तिथे पुढे सुरू झालं आणि मग पुढे अगदी मुलं पुण्यापर्यंत गेली, क्रीडा प्रबोधिनीपर्यंत गेली. तर जीवनशाळेच्या पुढे या मुलांसाठी नेमकं काय-काय केलं ते थोडंसं सांगा? आम्ही खरं म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी पूर्ण क्षमतेने पडू शकलेलो नाहीये असं म्हणावसं वाटतं. पण कौतुक करावं तितकं थोडंच आहे. जे आमच्या मुलांचे एक प्रकारचे पालक बनतात 4थी नंतर. तशा सगळ्या समूहाने आमच्या मुलांना ज्या वेळेला हॉस्टेल मिळण्यामध्ये किंवा खोली मिळण्यामध्ये अडचणी आल्या, त्या वेळेला योगदान दिलं. धुळ्यामधल्या महेंद्र शिरसाटांसारखे हे सुद्धा आमच्या मुलांच्या बरोबरीने अ, उभे राहिले आणि कुठे 200 कुठे 100 मुलं असताना ती मुलं ही त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा एक प्रकारची ठेवच बनली आणि त्यांनी कधी पैसे गोळा करून सुट्टीमध्ये मुलांना परत येण्यासाठी मदत केली. कधी पुस्तकं मिळवून दिली पुस्तक पेढीतून, कधी कोचिंग क्लासेस चालवले. ते धुळ्यातही कधी चालले, मालेगावलाही चालले. आजही आमची क्रीडा प्रबोधिनीतली मुलं ही भिडे काका पुण्याचे उदाहरणार्थ ज्यांनी मदत केली. वाणीजी जे धुळ्यामध्ये होते, आता ते नाही आहेत. परंतु त्यांच्याही ट्रस्टतर्फे त्यांनी कधी मुलांना साधन सामग्री दिली. अशा प्रकारे त्यांना मदत करता आली. त्यांना एकूण व्होकेशनल गाईडन्स जो द्यायला पाहिजे, तो सुद्धा अशा लोकांकडून कुठेतरी त्यांना मिळत गेला. परंतु आजही मला वाटतं, की ह्या मुलांना वेगवेगळ्या कार्यामध्ये गुंतवणं आवश्यक आहे. कारण आम्ही व्होकेशनल ट्रेनिंग देत असलो तरी सुद्धा सरकारी नोकरीची ओढ ही आता 7वा वेतन आयोगामुळे जे काही चित्र संपूर्ण बदललंय आणि सरकारी आणि गैर-सरकारीमध्ये गैर-सरकारी म्हणजे प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट नव्हे, तर आमच्यासारख्या संस्थांचं कार्य याच्यामध्ये जो काही फरक आहे, तो ती दरी पार करताना नाकीनऊ येतात. परंतु आम्हाला मानधन जास्त देता येत नाही. हे शिक्षकांना समजावून सांगावं लागतं आणि शाळा बंद करून थोड्याशाच शाळा चालवा, याच्यापेक्षा जिथे-जिथे शाळा नाहीत, तिथे दूर-दूर पहाडामध्ये नदीकिनारी पोहोचणं, हे जास्त महत्त्वाचं आहे आदिवासी समाजासाठी, ज्याचा हिस्साच आमचे शिक्षक आहेत. म्हणून ते समजूनही घेतात, असं आम्हाला जाणवतं. परंतु या अडचणी सतत येत राहतात आणि आम्हाला मग पुढच्या मुलांना खरोखर चांगल्या कार्याकडे वळवावं लागतं. त्याच्यातही आम्हाला जे यश मिळालंय तेही कमी नाही असं मला वाटतं. कारण आमचे अनेक शिक्षक हे आता आमच्या जीवनशाळेतले शिक्षक बनलेले आहेत. अनेक शिक्षक हे पूर्णकालीन कार्यकर्ते बनलेले आहेत. आमचा पहिल्या बॅचचा पहिला नंबर आलेला विद्यार्थी सियाराम पाडवी, हा आता मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायट्या आहेत आमच्या नर्मदेच्या सरदार सरोवर जलाशयामध्ये 10 त्यांच्याबरोबर काम करतोय. आणि त्यामुळे या सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे. आता निर्माण शाळांमध्ये जे शिक्षक म्हणून शिकवतायत, ते तरुण सुद्धा अनेक जीवनशाळेतूनच निघालेले आहेत. कुठेतरी आंदोलनाला साक्ष राहत कुठेतरी शिकत गेलेले आहेत. जरी काही बाहेरच्या शाळातून शिकत असले तरी सुद्धा. तेव्हा हा जो मार्ग या मार्गाचं दर्शन जे त्यांना जीवनशाळेतून आणि आंदोलनातून मिळतं, संघर्षातूनही आणि निर्माणातूनही,
ते मला जास्त मोलाचं वाटतं. आमच्या तरुण मुली सुद्धा आता जीवनशाळेतल्या शिक्षिका बनलेल्या आहेत. गोपाळपूर आणि जीवननगर ह्या तळोदा आणि शहादामध्ये चालणाऱ्या निर्माण शाळांवरती तर एकूण आमच्या कार्यकर्त्यांचंही प्रेम बसलेलं आहे. कारण एक नवीन युवकांची सेना उभी करायची हे जे आमचं स्वप्न आहे. कारण आजपर्यंत जवळ-जवळ 5 ते 6,000 मुलं या जीवनशाळांमधून निघालेली आहेत. बापरे! 29 वर्ष झालेली आहेत शाळांना पूर्ण. पण ती सगळीच काही अगदी आमच्या मुठ्ठीमध्ये राहतील, असं काही होणं शक्य नाहीये. पण त्याच्यातले सगळे हे अनेक जण हे बालमेळाव्यात येतात. बालमेळाव्यामध्ये नोकरीला लागलेले आमचे माजी विद्यार्थी हे मोठमोठे स्टीलच्या पिंपांसारखी बक्षिसं देतात आणि आमचे पंच बनतात. त्याच्यासाठी ते मालेगाववरून, दोंडाईच्यामधून, धुळ्यामधून येतात. हे सगळं फार महत्वाचं आहे. अजूनही आम्हाला खूप पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला आमच्या समर्थकांनाच आवाहन करायचं आहे, की तुम्ही त्यांचं मानधन वाढवण्यासाठी द्याच, परंतु त्याचबरोबर ह्या आमच्या शिकलेल्या मुलांना शिक्षणासारख्या, सामाजिक कार्यासारख्या क्षेत्रामध्ये वाव मिळवून द्या आणि काहींना अर्थात उद्योगामध्ये लागू द्या, काहींना सरकारी नोकरीत लागू द्या. आता आमचा एक फॉरेस्ट गार्ड आहे, कोणी एम-एस-सी-बी मध्ये आहे, कोणी पोलिसामध्ये गेलाय. जो हॉकीचा गोलकीपर होता अनेक वर्ष महाराष्ट्राच्या टीमचा, तो खुमान सिंग आता पोलिसामध्ये भरती झालेला आहे. परंतु त्यांनी त्याचं आयुष्य खरोखर अधिक समृद्ध होणार आहे, की लाठ्या-काठ्या चालवतच राहावं लागणार आहे, हा विचार आमच्या मनामध्ये सतत खलत असतो. पण अगदी. सगळंच काही आम्ही नियंत्रणात ठेवू शकत नाही. फक्त बरोबर. त्यांचं सामाजिक भान हे मिटू नये आणि जिथे कुठे ते असतील, तिथे त्यांनी योग्य प्रकारेच कमाई करावी, जी नीतीने, न्यायाने होऊ शकेल आणि आपल्या आई-वडिलांच्या पासून आपल्या आदिवासी समाजापर्यंत आणि एकूण व्यापक सामाजिक कार्यापर्यंत त्यांची जोडणी आणि त्यांची नातेबांधणी ही कायम टिकून राहावी, अधिक वृद्धिंगत व्हावी, असा आमचा प्रयत्न ते जिथे कुठे आम्हाला भेटतील, तिथे देण्याचा असतो. आणि या निर्माण शाळेतून आलेली शिक्षकांची टीम ही आता छोट्या-छोट्या स्थानिक उद्योगांवर लावावी, असाही आमचा विचार आम्ही सुरू केलेला आहे. उदाहरणार्थ ते स्वतः रात्री 8 ते 9 त्याच निर्माण शाळेमध्ये बसतात, जी सकाळी 8 ते 12 चालते. आणि त्या 8 ते 9 मध्ये त्यांनी वाचण्यासाठी आम्ही त्यांना पुस्तकं पुरवतो. कधी जाऊन त्यांना फिल्म दाखवतो. आमची लतिका, आमचे चेतन भाऊ हे त्यांच्याशी जोडून घेतात. आमच्या गावातलेच जे तरुण आहेत किंवा जे बुजुर्ग आहेत, त्यांना सुद्धा या मुलांचं आता कौतुक वाटायला लागलेलं आहे. इतर जी अगदी. मोबाईल घेऊन नुसती बसलेली असतात झाडाखाली आणि आदिवासींची रडालीची टेप चालवत असतात रात्री बेरात्री सुद्धा, त्याच्यापेक्षा ही जी तरुण सेना वेगळी निघालेली आहे, तिचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आता ती किती टिकेल आणि कुठल्या बाजूने निघेल पुढे, हे आम्हाला विचार करायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला हवे आहेत अशा वेगळ्या प्रकारच्या कार्यामध्ये हातभार लावणारे समर्थक. बरोबर ताई. ताई शेवटचा प्रश्न विचारतो, की जीवनशाळेच्या या अनुभवामधून आदिवासींचं जे शिक्षण आहे, जे मेन स्ट्रीम मधलं म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये नेमके काय बदल करायला पाहिजेत? याचं कारण असं, की 2 प्रकारचे विचार नेहमी मांडले जातात, की आदिवासींच्या शिक्षणाची रचनाच स्वतंत्र असली पाहिजे. ते ते बोलीभाषेतून असलं पाहिजे किंवा त्यांच्या जीवन कौशल्यांशी जोडलेलं असलं पाहिजे. आणि दुसरा जो विचार प्रवाह आहे, तो असं म्हणतो, की पण पॅकेजचे जे काही आहेत किंवा कॉर्पोरेट मधल्या ज्या नोकऱ्या आहेत, त्या जर तुम्हाला मिळवायच्या असतील, तर तुम्हाला या रूढ शिक्षणामध्येच आलं पाहिजे. आणि म्हणून आदिवासी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा हे द्वंद्व असतं, की कधी-कधी ते बोलीभाषेतल्या शिक्षणाला विरोध करतात आणि आमच्या मुलांना पण इंग्रजी शाळेमध्ये शिकवलं पाहिजे. कारण आमची मुलं मग त्या कॉर्पोरेट नोकऱ्यांपासून वंचित होतात, असं त्यांचा दृष्टिकोन असतो. तर तुम्ही आज जीवनशाळेच्या 29 वर्षाचा जो एक अनुभव घेतलाय, त्याच्या आधारे आदिवासींच्या शिक्षणाच्या बद्दलचा या दोन्ही विचारांना सामावून घेणारा काय दृष्टिकोन तुम्ही मांडला? असं आहे की आमचे सगळे विश्वस्त आणि समर्थक हे सगळेच एका वेगळ्या प्रकारच्या गांधी, आंबेडकर यांच्या विचारधारेला जरून शिक्षण अ, हेच महत्वाचं आणि मूल्यवान मानतात. आणि त्यामुळे पैसा, बाजार, कॉर्पोरेटीकरण आणि औद्योगिकरण यांच्यामध्ये शिरकाव करण्यासाठी आणि त्याच्यामधूनच लाभ मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला शिक्षण देणं आवश्यक आहे, असं मानणारे आमच्यामध्ये नाहीतच. आणि म्हणून आम्हाला खरोखर असं हवं आहे, जे आम्ही अजून 100% साधलेलं नसलं तरी सुद्धा, की या जीवनशाळा ही केंद्र बनतात.
ही बनलेली आहेत आमच्या आंदोलनाची, आमच्या निर्माण कार्याची सुद्धा. तर आता त्याच्यामध्येच आम्हाला छोटे-छोटे उद्योग सुरू करायचे आहेत. असे उद्योग की जे अभ्यासक्रमाचा भाग असतील. कारण बुनियादी तालिमेमध्ये मन, मनगट आणि मेंदू या तिघांचा विचार गांधीजींनी केला होता. तर मग मनगटाच्या जोरावरती आपण आपल्या गरजा भागवू शकतो. ज्याच्यामध्ये नैसर्गिक संसाधनं आणि आपली मेहनतच नव्हे, तर कलाकुशलता सुद्धा आदिवासी तरुण, बुजुर्ग लावू शकतात. हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आता आमची 1-2 मुलं ही फूड टेक्नॉलॉजी किंवा विज्ञान आश्रम पाबळमधून शिक्षण घेऊन आली. आम्ही कमी पडतो. पण त्यांच्यामध्ये ती कुशलता आहे. ती हळू राबवायला सुरुवात केली, तर आता आमची चिक्की बनायला लागली. आणि आमच्या जीवनशाळेतलं न्यूट्रिशन हे बाहेरच्या मुगापासून, उडीदापासून, वाटाण्यापासून, कडधान्यापासून येतं. परंतु त्याचबरोबर ह्या चिक्कीतून आलं, तर आपल्याच गावांनी आपल्याच मुलांचं कुपोषणग्रस्त अशा नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी मुलांचं भविष्य कुठेतरी स्वस्थ आणि सुंदर व्हावं म्हणून हातभार लावला. असं कौतुकही त्या महिला बचत गटाच्या तर्फे हे कार्य पुढे नेत आम्हाला करायचं असं वाटतं आणि आम्ही ते आता सुरूही केलेलं आहे. असे खूप काही करता येतील अशा गोष्टी आहेत. त्या आम्हाला सुरू करायच्या आहेत. आणि मला वाटतं, की त्या आदिवासी क्षेत्रातल्या शिक्षण क्रमाचा हा एक भागच असला पाहिजे. म्हणून वर्ध्याला सेवाग्राममध्ये सुषमा शर्माच्या शाळेपासूनही आम्ही बरंच काही शिकतो. कारण त्यांनी हे सगळं करून दाखवलेलं आहे. आनंद निकेतन नाशिकचं आमचे पूर्वीचे सहकारी अरुण पाठीराखे, ठाकूर. हे अरुण भाऊ ठाकूर या सगळ्यांनी याच्यामध्ये आपली जी नजर घातलेली आहे, ती मोलाची आहे. आम्हाला ती पूर्णपणे अजून घालणं बाकीच आहे असं म्हणायला पाहिजे. परंतु आदिवासी क्षेत्रामधल्या जल, जंगल, जमिनीचं महत्त्व हे शिक्षण क्रमामध्ये प्रतिबिंबित होतंय का? आपण जर इथे ट्रॅक्टर म्हणजे विकसित शेती आणि बैलगाड्यांची शेती म्हणजे जुनाट शेती, मागास शेती असं जर म्हणायला लागलो किंवा आदिवासींची भाषा जर शिकली किंवा शिकवण्यासाठी वापरली, तर मग ते मागासच राहतील. त्यांना शुद्ध मराठी किंवा शुद्ध हिंदीच यायला पाहिजे असाच आग्रह करत राहिलो, तर आमचं जे एक स्वप्न आहे आदिवासींची संस्कृती आणि भाषा ही एकूण चालती, फिरती, बोलती ठेवणं आणि त्यातून त्यांची संस्कृती जपणं, त्यातून त्यांचा निसर्ग जपणं हे होणार नाही. आणि म्हणून आजच्या शिक्षण क्रमामध्ये खास करून आदिवासींच्या सुदूर अंचलातल्या शाळा ज्यांना आपण म्हणू, त्यांना एक प्रकारचं प्राधान्य सरकारने दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. त्याच्यासाठी हातभार लावला पाहिजे. आणि आम्हाला सेल्फ फायनान्सिंग म्हणत ते आमच्यावरतीच सोडतात, तेव्हा ते नाकीनऊ आणतात आम्हाला शाळा चालवण्यामध्ये. आणि मग ह्या ज्या इतर गोष्टी पुढे न्यायच्या आहेत, नवीन पर्यायी शिक्षण क्रमच बनवायचा आहे किंवा दुकान, जत्रा, अक्षरनंदन आम्हाला शिकवतं. तशासारखे कार्यक्रम आणखी पुढे न्यायचे आहेत. हे सगळं करायला आम्ही कमी पडतो. दुसरं म्हणजे की आजची शैक्षणिक धोरणाची जर बाब आपण पाहिली, तर त्याच्यामध्ये ज्ञानापेक्षा कुशलतेवरती भर असतो. असं म्हटलं तर ते कमी दर्जाचं आहे असं आम्ही मानत नाही. पण ती कुशलता ही जर तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन आणि तेही मशिनीकरणवादी औद्योगिकरण, ज्याच्यामध्ये रोजगार निर्माण तर होतच नाही, जॉबलेस ग्रोथच निर्माण होते. त्या दिशेने नेणारं असेल, तर त्या कुशलता आम्हाला नकोय. आम्हाला आमच्या आदिवासी मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये ज्या कुशलता बाणवायच्या आहेत, त्या कुशलता अगदी शेतीमधल्या सुद्धा आहेत. आता पर्यायी शेती म्हणून पुनर्वसितांनी जी सुरू केलेली आहे, ती बीटी कॉटनकडे जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या मध्य प्रदेशातल्या मैदानी भागातले आंदोलनाचे शेतकरी हे जेव्हा जैविक शेतीकडे वळतायत, तेव्हा यांनाही जैविक शेतीकडे वळवण्यासाठी आम्हाला सर्व कृषी महाविद्यालयांपासून सर्वांचं सहाय्य हवं आहे. आम्ही त्यातही पुढे जाण्यासाठी म्हणतो, की शिक्षण क्रमाचाच तो भाग असला पाहिजे. आणि शिक्षण क्रमामध्ये म्हणून आपण या प्रत्येक मुद्द्यावरती अगदी गृहनिर्माण असो, शेती असो, काय देतो आहे याचा फार प्रखर विचार केला पाहिजे. कृष्णकुमार एनसीईआरटीचे चेअरमन असताना त्यांनी आम्हाला सर्वांना एक प्रकारे त्याच्यात सामावून घेतलं होतं. कुठे माझ्या भाषणांची 2 पुस्तकं पर्यावरण आणि शिक्षणावरती काढली. सीमंतिनी धुरून सारख्यांना त्यांनी अभ्यासक्रम बनवण्यामध्ये सामील केलं. हे सगळं फार मोलाचं होतं. आता ते सगळं संपलेलं आहे. आता शैक्षणिक धोरणं ही खरोखर बिर्ला अंबानींसारख्यांना बनवायला देण्यापासून सुरुवात झाली आणि शैक्षणिक धोरण आलेलं आहे. ते तर अगदी तुकड्या-तुकड्यांनी शिक्षण देत, म्हणजे शिक्षण घेणाऱ्यांचेच तुकडे-तुकडे करणारं असं साबित होईल. आणि 15,000 जर सरकारी शाळा बंद होत असतील
आणि त्याला पर्याय म्हणून चालणाऱ्या आमच्यासारख्या शाळांना जर सरकार काही प्रमोट करत नसेल, सहाय्य आणि समर्थन देत नसेल, तर मग कसं काय व्हायचं? शेवटी वंचितांची मुलं ही शिक्षणापासून वंचित राहिलेलीच आहेत. ती एक ब्राह्मणवादी, मनुवादी, अ, विषमतावादी व्यवस्था होती. तीच व्यवस्था नव्या प्रकारे पुढे चालत जाईल, हे आम्हाला फार धोक्याचं वाटतंय. आणि म्हणून शिक्षण कसं असावं आणि शिक्षण सर्वांपर्यंत पीजी ते केजी, हे केजी ते पीजी हे मुफ्त व्हावं असं भाई वैद्यांसारख्या समाजवाद्यांचं स्वप्न, हे सुद्धा आमचं स्वप्न आहे. पण त्या दिशेने शैक्षणिक धोरण जाताना दिसत नाहीये. आम्ही शहरातल्या गरीब वस्त्यांमध्ये सुद्धा पाहिलं, की एक जीवनशाळा आम्ही सुरू केली, तर कितीतरी मोलाचं वाटायला लागलं. पण आम्हाला ती आर्थिक सहाय्याशिवाय चालवणं शक्य नव्हतं. मग कोणीतरी दुसरे त्याच्यामध्ये येतात आणि आपल्या पद्धतीने चालवतात. परंतु हे निश्चित की आज शहरी वस्त्यांमध्ये सुद्धा अशा जीवनशाळांची गरज आहे. कारण तिथल्या तर उर्दू, तेलुगू, मल्याळी अशा भाषेत चालणाऱ्या म्युनिसिपालिटीच्या, नगरपालिकांच्या शाळा या तर आता बंदच पडत चाललेल्या आहेत. भंगार झालेल्या आहेत. भंगार केल्या जात आहेत. आणि इंटरनॅशनल स्कूल्स, प्रायव्हेट स्कूल्स जी कॉर्पोरेटची येत आहेत, ती याच्यामध्ये फी भरणं ज्यांना शक्य नाही, अशा पालकांना पहिलं आपल्या मुलीला आणि नंतर आपल्या मुलालाही कुठे मोबाईल नाही म्हणून किंवा फी भरता येत नाही म्हणून किंवा चांगल्या दर्जाचे कपडे घालून मुलाला जायचं असतं, ती पूर्तता करता येत नाही म्हणून शेवटी घरी बसवावं लागतं. हे आज चालूच झालेलं आहे. आणि म्हणून ह्या मोबाईलचा सुद्धा आणि ऑनलाईन कम्युनिकेशनचा आपण उपयोग करतो ते वेगळं असतं. आपल्याला त्याच्या मर्यादा कळत असतात. परंतु ज्यावेळेला याच्यामधून आलेला बाजार किंवा अश्लीलता आणि हिंसा ही मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षणातून पोहोचण्याचा विचार केला जातो, तेव्हा पालकांनाच नव्हे तर शिक्षण क्रम आखणाऱ्यांना आणि Google सारख्या गुगलायझेशनमध्येच सगळ्यांना गुंतवणाऱ्यांनी पुन्हा विचार करावा. आणि आदिवासी दलितांना आपण काही वेगळं ठेवण्याचं शिक्षण देतोय असं नाही. पण त्यांची संस्कृती, प्रकृती जपत आपण इतर समाजाशी जोडून घेतलं, तर आपल्याला आज कोरोनाग्रस्त म्हणूनच नव्हे, तर अगदी जलवायू परिवर्तनग्रस्त, निसर्ग विनाशग्रस्त असं जे जगणं जगावं लागतंय आणि त्यामध्ये आज पर्यावरणाचा विचार जो पुन्हा-पुन्हा आणावा लागतोय, तो मग आदिवासी शिक्षण क्रमामध्ये जर कमी असेल किंवा नसेल, तर कसं व्हायचं? तेव्हा आपल्याला सगळ्याच शिक्षण क्रमामध्ये खरं म्हणजे आदिवासींचा विचार आणि जीवन प्रणाली ही आणणं जमलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि ते जर आदिवासींमध्येच जर नसेल, आज आहेत. कृष्णकुमारांच्या वेळेला आलेला एन-सी-ई-आर-टीचा अभ्यासक्रम हा बराच मोलाचा आहे आणि म्हणून आम्ही तो स्वीकारला. पण आज त्याच्यातून लोकशाही, न्याय, समता, नर्मदा आंदोलनासारख्या आंदोलनांवरचे धडे जर सी काढून टाकले, पण महाराष्ट्र सरकारने ते ठेवले, घातले, याचंही कौतुक करावं तितकं थोडंच आहे. तेव्हा मला वाटतं, की एस-सी-आर-टीने तरी निदान आपल्या प्रकारे या ऑफलाईन शिक्षणाचा ध्यास सोडू नये आणि शिक्षण क्रमामधले हे मूल्यवान घटनेच्या चौकटीतले, मानवीयतेच्या चौकटीमधले आणि पर्यावरणाच्या, निसर्ग प्रेमाच्या चौकटीमधले, न्यायाच्या चौकटीमधले जे विचार आहेत, ते विचार भारावून टाकतील अशा प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्हा सगळ्यांना सामावून घेता आलं तर सामावून घेत पुढे न्यावा. तुमच्यासारख्या सगळ्या शिक्षण तज्ञांची आणि शिक्षण प्रेमींची मदत घ्यावी, असंच आवाहन मला करावंसं वाटतं. धन्यवाद ताई. मेधाताईंकडून आपण जवळपास 1 तास जीवनशाळा ही संकल्पना समजावून घेतली. जीवनशाळा ह्या फक्त जिथे शिक्षण नाही म्हणून काढलेल्या शाळा नाहीत, तर तो आदिवासींच्या शिक्षणाचा एक वेगळा पर्यायी आणि प्रत्यक्ष प्रकृती धर्माशी आणि जीवनाशी जोडणारा एक प्रयोग आहे, हे आपल्या लक्षात आलं. मेधाताईंचं मला विशेष हे वाटतं, की ज्या काळामध्ये नर्मदा आंदोलनामध्ये तुरुंगात जाणं, उपोषण करणं, गावाच्या गावांचं बुडीत होणं, अशा पद्धतीचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू होता. अशा काळात 29 वर्षापूर्वी हा जीवनशाळेचा प्रयोग मेधाताईंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आणि आज तो प्रयोग सर्व अर्थाने बहरला आहे. परंतु मला आपल्या सर्वांना ही विनंती करायची आहे, की आजही या शिक्षकांना अत्यल्प मानधनावर काम करावं लागतंय. या उपक्रमांसाठी पैसा नाही. तिथल्या विद्यार्थी कुपोषित होऊ नये म्हणून त्यांना पोषण आहार द्यावा लागतो. तर यासाठी अतिशय तारांबळ नर्मदा आंदोलनाच्या या कार्यकर्त्यांची होते आहे. तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकानं
आपली जबाबदारी ओळखून या जीवनशाळांना आर्थिक मदत करावी आणि मेधाताईंनी ज्या अपेक्षा केल्या की या शाळांना इनपुट देणं आणि त्याचबरोबर त्या शिकलेल्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी रोज नोकरीच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कामाच्या संधी असतील तर त्यासाठी मदत करणं अशी अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो. मेधाताई काही बोलायचं होतं? एरम भाऊ, मी आठवलं तुम्ही बोललात तेव्हा, की लोकसत्तेसारख्या वर्तमानपत्रांनी ज्यावेळेला जीवनशाळांना जागा दिली, हं. त्यावेळेला असे आमचे अनेक समर्थक आमच्यापर्यंत पोहोचले. त्यांचे हो. सर्वांचेच आम्ही ऋणी आहोत आणि काही तर समर्थक दरवर्षी नित्यनेमाने एक रक्कम ठरवून देणारे असे पण भेटले आणि एखाद्या पब्लिक सेक्टरचा CSR आम्हाला मिळाला. त्यातूनही आम्हाला थोडंसं बळ मिळालं. तर तुमच्याही या शिक्षक गप्पांमधून नवे समर्थक जोडले जातील, की नक्कीच ताई. केवळ धनानेच नव्हे तर तन मनाने सुद्धा, अशी अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करून आपले आभार मानते. नक्की ताई. धन्यवाद.